नमस्कार. कुंथुनाथ स्वामी जन्मकल्याणक सोहळ्यात अद्भुत चमत्कार. मोबाईलमध्ये स्मित हास्याचा क्षण कैद. शहादा शहरातील जैन समाजासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थाधिराज श्री कुंथुनाथ स्वामी यांच्या जन्मकल्याणक सोहळा दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी तपस्वी रत्ना परमपूज्यी सांदवी सुधर्मी निधी श्रीजी म्हसाळ आदी ठाणा 4 यांच्या सानिध्यात होत असताना एक अद्भुत आणि भावनिक प्रसंग घडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. प्रभूच्या भक्तीत लीन झालेल्या भाविकांना जणू प्रभूंनी स्मित हास्य करत आशीर्वाद दिल्याचा अनुभव आला. सोहळ्यादरम्यान मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अभिषेक, पूजा आणि आरती सुरू असताना वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. याच वेळी उपस्थित असलेले संदीप कांतीलाल जैन नाहटा यांच्या मोबाईलमध्ये एक विलक्षण क्षण कैद झाला. त्यांनी काढलेल्या छायाचित्रात श्री कुंथुनाथ स्वामी यांच्या मूर्तीवर स्मित हास्य दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रत्येक भाविकांनी याला दैवी चमत्कार मानले आहे. या प्रसंगामुळे भाविकांच्या श्रद्धेला अधिक बळ मिळाले असून प्रभूंनी आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला अशी भावना समाजाचे अध्यक्ष विजय राणूलाल चोपडा, माजी अध्यक्ष कचरूलाल हिराल नाहटा, सुमतीलाल खिवसरा, प्रदीप नाहटा, सुरेशचंद बेद, दिलीप नाहटा, रमेशचंद खिवसरा, पापा नाहटा, जयचंद नाहटा, धीरज नाहटा, हितेश नाहटा, जितू छाजेड, प्रवीण योगेश लुनिया तसेच मूर्तीपूजक संघाचे सर्व संचालक मंडळ, KUPचे सदस्य, कल्याण सखी मंडळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान मंदिर समितीकडूनही या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याने शहादा शहरात आध्यात्मिक ऊर्जा संचारली असून हा प्रसंग अनेकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.